नमस्कार. कधी कोरियन अक्षरं पाहिली आहेत का? म्हणजे हानगल लिपी. पहिल्यांदा बघताना असं वाटू शकतं की अरे हे काय आहे, किती क्लिष्ट आहे. पण आज आपण तिच्या स्वरांमागे दडलेलं एक जबरदस्त लॉजिक, एक सोपी गुप्त लिपी उलगडणार आहोत. आता बघा, हे आहेत हानगलचे 6 मूळ स्वर आ, अ, ओ, उ, अ आणि ई. पहिल्यांदा पाहिल्यावर काय वाटतं की ह्या फक्त काहीतरी रेषा आहेत, काहीतरी चिन्ह आहेत. पण खरंच यामागे काही विचार आहे की हे सगळं असंच काहीही बनवलंय? तर गंमत अशी आहे की हे आकार अजिबात रँडम नाहीत. यामागे एक खूप खोल विचार दडलेला आहे. विचार करा, काय होईल जर हे आकार चक्क विश्वाच्या कल्पनेवर आधारलेली एक परफेक्ट लॉजिकल सिस्टम असेल तर? चला तर मग हे रहस्य उलगडूया. तर ही सगळी लिपी समजून घेण्यासाठी आपल्याला फक्त तीन मूलभूत चिन्ह समजून घ्यायची आहेत. हीच ती 3 वैश्विक चिन्ह आहेत जी हानगलच्या स्वरांचा खरा पाया आहेत. यातलं पहिलं चिन्ह आहे एक साधा बिंदू. हा बिंदू म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपल्यावरचं गोलाकार आकाश आहे. किती सोपी पण किती जबरदस्त कल्पना आहे नाही का? दुसरं चिन्ह आहे एक आडवी रेषा. ही रेषा म्हणजे आपल्या पायाखालची सपाट स्थिर जमीन, म्हणजेच आपली पृथ्वी. आणि तिसरं शेवटचं चिन्ह आहे एक उभी रेषा. हे चिन्ह म्हणजे आकाश आणि पृथ्वीच्या मध्ये ताठ उभा असलेला मानव. आकाश, पृथ्वी आणि मानव, बस हीच 3 तत्व हानगलच्या स्वरांचा आत्मा आहेत. आणि आता खरी जादू सुरू होते. चला पाहूया की ही 3 सोपी चिन्ह एकमेकांना मिळून 6 मूळ स्वर कसे तयार करतात. आणि ही प्रोसेस इतकी सोपी आहे ना की आश्चर्य वाटेल. बघा, फक्त एक मूळ चिन्ह घ्यायचं, मानव किंवा पृथ्वी. मग त्याला जोडायचं आकाश, म्हणजे तो आपला छोटासा बिंदू. आणि गंमत म्हणजे तो बिंदू कुठे आहे यावरून त्या स्वराचा आवाज ठरतो. तो वर आहे, खाली, डावीकडे की उजवीकडे यावर सगळं अवलंबून आहे. आता इथे बघा, सगळं अगदी स्पष्ट होईल. ई म्हणजे मानव आणि उ म्हणजे पृथ्वी. हे तर झाले मूळ आकार. आता मानवाच्या उभ्या रेषेच्या उजवीकडे आकाश म्हणजे बिंदू जोडला की तयार होतो आहा. आणि तोच बिंदू डावीकडे जोडला की तयार होतो ऑ. तसंच पृथ्वीच्या आडव्या रेषेच्या वर बिंदू ठेवला की बनतो ओ. आणि खाली ठेवला की बनतो उ. पाहिलंत, यात काहीही रँडम नाहीये. ही एक परिपूर्ण लॉजिकल रचना आहे. ठीक आहे, तर आता स्वर कसे बनतात हे तर कळलं. पण प्रत्यक्ष लिहिताना त्यांचं काय? त्यांना नक्की कसं वापरतात? चला तेही बघूया. इथे एक छोटासा पण खूप महत्वाचा नियम आहे. हानगलमध्ये ना कोणताही स्वर एकटा लिहिला जात नाही. जर एखाद्या अक्षराची सुरुवात स्वराने होत असेल तर त्याच्यासोबत उंग हे व्यंजन जोडावंच लागतं. याचा स्वतःचा काही आवाज नसतो, तो फक्त एक सायलेंट पार्टनर आहे जो जागा भरतो. आणि हा सायलेंट पार्टनर कुठे ठेवायचा याचाही एक सरळ सोपा नियम आहे. जर स्वर उभा असेल म्हणजे आ, अ किंवा ई सारखा, तर अ त्याच्या डाव्या बाजूला येतो, म्हणजे आ, अ, ई असं. आणि जर स्वर आडवा असेल म्हणजे ओ, उ किंवा अ सारखा, तर अ त्याच्या वरच्या बाजूला येतो, म्हणजे ओ, उ, अ. किती सोपं आणि सुटसुटीत आहे हे. म्हणजे ह्या सगळ्यावरून एक गोष्ट तर नक्कीच स्पष्ट होते. हानगलची रचना किती विचारपूर्वक आणि किती ब्रिलियंटली केली आहे. तर मग यातून आपण काय शिकलो? की हानगलची सगळी प्रतिभा फक्त 3 सोप्या संकल्पनांमध्ये आहे: आकाश, पृथ्वी आणि मानव. आणि यामुळेच आपल्याला हे स्वर पाठ करायची गरजच पडत नाही. ते कसे बनतात हेच आपल्याला समजतं. ही तार्किक आणि सुसंगत रचनाच हानगलला जगातील सर्वात सोप्या लिपींपैकी एक बनवते. आणि शेवटी हा एक विचार जो हानगलचं सगळं सार सांगून जातो. ही एक अशी लिपी आहे जी हळूहळू आपोआप तयार झाली नाही, तर ती विचारपूर्वक, जाणीवपूर्वक बनवली गेली, डिझाईन केली गेली. ती मानवी बुद्धिमत्तेचा आणि निसर्गाशी असलेल्या आपल्या नात्याचा एक सुंदर पुरावा आहे. हे आकार फक्त रेषा नाहीत, तर ती एक संपूर्ण कथा आहे.